हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज आहे 29 मे आणि आजचा दिवस वर्ल्ड डायजेस्टिव्ह हेल्थ डे असा सेलिब्रेट केला जातो। सो म्हणून आपण आज ना स्पेशली डायजेशन साठी एक मस्तपैकी रेस्टॉरंट स्टाईल ड्रिंक बनवणार आहोत। त्या ड्रिंकचं नाव आहे मिंट मार्गरिटा। आता डायजेस्टिव्ह डे हे सेलिब्रेट केला जातो म्हणजे काय की आपल्याला थोडेसे आपण फूड मधनं प्रिकॉशन्स घेऊ शकतो। तर बऱ्याच वेळा काय होतं की डायजेशनचे प्रॉब्लेम्स होतात, म्हणजे हार्टबर्न किंवा कॉन्स्टिपेशन किंवा डायरिया किंवा स्टमक इश्यूज जे असतात ते त्याच्यामुळे होते, ज्या वेळेला डायजेशन बिघडतं। त्यासाठी आपण आज स्पेशल ड्रिंक बनवतोय। तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। मिंट मार्गरिटासाठी ना आपल्याला आधी कॉन्सन्ट्रेट तयार करायचं आहे। त्यासाठी मी 2 मोठी किंवा एक मोठा बाउल आहे ना पुदिन्याची पानं घेतलेली आहे। त्यात 1.5 ते 2 लिंबांचा रस, पाव चमचा काळी मिरी पावडर, पाव चमचा सुंठ पावडर म्हणजे ड्राय जिंजर पावडर, आणि जर ही नसेल तर तुम्ही ना एखादा आल्याचा तुकडा घातला तरी चालेल किंवा किसून घातलं तरी चालेल। आता यात अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा ते पाऊण कप पाणी। आता आपण ह्याची पेस्ट करून घेऊयात। आता आपण ह्याची पेस्ट केली आहे। आपण ह्याच्यात ना 2 ते 3 चमचे तुम्हाला लागेल तसं मध घालून घेऊया, कारण आपण हे जे ड्रिंक आहे ते शुगर फ्री बनवत आहोत। आता परत एकदा आपण मिक्सरवर फिरवून घेऊयात। आता हे ड्रिंकचं कॉन्सन्ट्रेट जे आहे ते तयार आहे। आपण हे गाळून घेऊयात। आपलं बरोबर 1 बाउल कॉन्सन्ट्रेट झालेला आहे। आता या कॉन्सन्ट्रेटमध्ये ना 2 ग्लास बरोबर आपलं ड्रिंक होतं तयार। आता आपण हाफ बाउल कॉन्सन्ट्रेट ह्याच्यात टाकून घेऊयात, कारण आपण आता 1च ग्लास बनवतोय म्हणून। त्यात एक 3 ते 4 बर्फाचे तुकडे, एक लिंबाचा स्लाइस, आणि आता सोडा वॉटर। आता सोडा वॉटरच्या ऐवजी ना तुम्ही प्लेन वॉटर टाकलं तरीही चालू शकतं। तर फ्रेंड्स, वर्ल्ड डायजेस्टिव्ह हेल्थ डे साठी आपण मस्तपैकी एक छान डायजेस्टिव्ह ड्रिंक मिंट मार्गरिटा रेस्टॉरंट स्टाईल आपण बनवलेलं आहे आणि ते छान सर्व सुद्धा करून घेतलंय।